आयज आमी परते एकठांय येवचे पडले। पयली सुवातेर तुका हांव देव बरें करूं म्हणटा, आयज तूं येयलो आमच्या खातीर एका उल्याक वेलकम। आनी आयचो विशय आमी येवचे हेजें कारण कितें आसा जाणा तूं, लोकसभेक जेन्ना प्रश्न विरयड बाबान काडलो आमचो भोमचो, तेन्ना आमकां एक आस आसली कितें, जेन्ना आमी आतां वर्सभर जालें गडकरी कडेन आमी सगळें आमचें जें कितें हो सरकार आमचेर अत्याचार करतालो, आमचें कांयच आयकोन घेयनासलो, नाका आसलेली दादागिरी करून सगळे प्रोसिजर चालू करतालो, ती आमकां दिसतालें की गडकरी सरा पर्यंत ती पावना काय कितें। पूण आयज जेन्ना गडकरी सराचो रिप्लाय येयलो की आमी सगळो प्रोसिजर करून जे गव्हर्मेंटान धाडला तेज्या प्रमाणे ते केला, सो म्हाका एक मराठीन उलोवचो पडलो आयज, कित्याक ही गोश्ट जी आसा पळय ती गडकरी सरा पर्यंत पावची, आनी कोंकणीन उलयलें जाल्यार तेका कळचें ना। ह्या खातीर हांव मातशी थोडीशी म्हायती तेका हांव ह्या मराठी शब्दांतल्यान दिवंक सोदतां। मी सर तुम्हाला सांगू इच्छितो की जो हायवे आज तुम्ही घेतला आहे हातात, जर तर हे भोमवासी आणि ते कोल्लीमवासी जर त्या लढ्यात सामील झाले नसते, आणि जी लढाई आम्ही त्या 9 आणि 10 मध्ये जो अलाइनमेंट त्यांनी तुम्ही सांगितलं आहे की जो अलाइनमेंट विल्बर स्मिथने काढला होता काँग्रेसच्या टाइमवर विदाउट एक्विजिशन, तोच आम्ही पुढे नेत आहे। त्याच्यामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं। त्यासाठी एक तुम्हाला माहिती कळावी म्हणून मी तुम्हाला एक आश्वासन करतो की जी लढाई 10 मध्ये झाली, जी काँग्रेसने जो अलाइनमेंट काढला होता तो एकदम चुकीचा होता, कारण तो विल्बर स्मिथने गुगलवरून केला होता। आणि त्यात आमचे जे वाठार होता, जो खास करून भोमा आणि कोल्लीम ज्या जागेवर जो एक्विजिशन ऑफिसर नेमला होता, त्याला तिथे बघून त्याला कळलं की हा जो अलाइनमेंट आहे एकदम चुकीचा आहे। आणि त्यांनी अँटनी डिसोजा हा जेव्हा एक्विजिशन ऑफिसर होता त्याला कळून चुकलं, हो हा अलाइनमेंट एकदम चुकीचा आहे। त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि NHIला अप्रोच केलं, आणि NHIची टीम येऊन जो सर्वे केला होता त्या संपूर्ण स्टेवर गाडी घेऊन संपूर्ण दिवसभर आम्ही फिरलो। आणि जेव्हा आम्ही या भोमा गावात पोहोचलो, ते जे ऑफिसर भोमा गावात पोहोचले आणि कोल्लीम गावात जेव्हा आले, तेव्हा त्यांनी कळून चुकले की हा अलाइनमेंट जो आता एकदम चुकीचा आहे। तिथे 20 मीटर 10 मीटर सुद्धा जमीन एक्वायर करता येत नाही, आणि तिथे तो हायवे बनूच शकत नाही। ह्या कारणाने 2010 मध्ये तो स्क्रॅप झाला, आणि त्याला परिकर सरकारने जेव्हा आता तो जो CM होता त्या दिगंबर कामत, तो आज BJP सरकारमध्ये सामील आहे। आणि जी गोष्ट हाऊसमध्ये घडते, जे डेमॉन्स्ट्रेशन हाऊसमध्ये होतं, जो बायपास हाऊसमध्ये दाखवला गेला, जी 10 मेंबर कमिटी काढली होती ज्याने तो रिपोर्ट दिला, तो सगळा रिपोर्ट तिथे सेक्रेटरीएटमध्ये आहे। जर माझ्या गोष्टीवर विश्वास नाही, जर 2010 मध्ये असेंब्लीमध्ये जे काही घडलं, जो बायपास दाखवला गेला, जो बायपास भोमात काढला गेला, त्याची सविस्तर माहिती तुला घ्यावी लागेल। आणि जो आमचा आमदार आणि जो इथं जो हायवे बनत आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ज्याने घेतली आहे, तो जर तुला रॉंग इन्फॉर्मेशन देत असेल तर तुझं कर्तव्य आहे सर। हात जोडून मी या सगळ्या भोमवासियांकडून एक विनंती करतोय की तुमची एक NHIची टीम या भोमा गावात आणि कोल्लीम गावात तू पाठवून दे, आणि खरोखरच बघून घे या लोकांवर अत्याचार होतात की नाही। आम्हाला वेळ लागलेला नाही, हा डेव्हलपमेंट जो आहे तो लोकांसाठीच आहे, त्याला कुठेतरी अडथळा उगाच आम्ही आणत नाही। देवी देवताचे जे स्थान, सातेरी देवीचं स्थान कसं असतं, त्याचा वाठार कसा असतो हे आम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहीत असणार। आणि हा जो तुमचा BJP सरकार जो आज राज्य करतो देव देव करून, आज मला दुःख वाटतं। आज एजिटेशन तिथे परवरीमध्ये आहे, जे वडाचे झाड त्याचं खापरेश्वर देवस्थान हे राखण्यासाठी आज आम्हाला लोकांना रस्त्यावर यावं लागतं। आणि कसला हा सरकार, देव देव म्हणणारा सरकार, देवाच्या नावाने लोकांकडून मते मागणारा सरकार, जर देवाचं स्थान वाचवण्यासाठी आम्ही लोकांना रस्त्यावर यावं लागतं, हे मोठं दुर्दैव आहे। आम्हाला एक विश्वास होता, आम्हाला न्याय मिळणार, तो तुमच्या दरबारी मिळणार। गडकरी सर, आम्हाला एक विश्वास होता, तुमच्याकडून ठोस आश्वासन आम्हाला भेटणार।
एक जो अलाइनमेंट काढणार तो आम्हाला बघायला भेटणार, ही कुठेतरी आस होती आमची लोकांची, ती कुठेतरी तुम्ही विरजून टाकली. ह्या लोकांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही या लोकांवर विश्वास ठेवून पैसे पाठवून देता या गोव्यात हायवे बनवायला, आणि याची उधळपट्टी कशी करतात हे प्रत्येक तुम्ही जेव्हा बांबोळीला आला तेव्हा तुम्ही बघितलेलं आहे. ह्या गावची हे देवी देवताचं स्थान कुठेतरी नष्ट करू नका. जी एक्विशन मध्ये तुम्ही आम्ही देवाची तळी जी आहे ती एक्विशन मध्ये काढलेली आहेत, ती तुम्ही कुठेच वाचू शकणार नाही. जी आमची रस्त्यावर जी देवी आहे सती देवी, ती एकदम रस्त्यावर आहे, तिची राखण तुम्ही कधीच करू शकत नाही. ज्या जाग्यावर 10 मीटर रस्ता करू शकत नाही त्या जाग्यावर तुम्ही कोर्टमध्ये दिलेला 60 मीटरचा रस्ता येणार आहे, ते 60 मीटर ज्या जाग्यावर 20 मीटर भेटत नाही तिथं 60 मीटर कसे घेणार. देऊळ आणि गाभारा, देवाचा गाभारा कसा असतो आणि देऊळ कसं असतं हे तुम्हाला माहीत आहे. आमचा गाभारा राहिला, देऊळ राहिलं नाही, त्याचा वाठार राहिला नाही, तर तिथे जो उत्सव होतो तो होऊ शकत नाही. तर ते देऊळ असून काय फायदा त्या देवाचा. जेव्हा तो उत्सव म्हणायला या गावात माणूसच नाही झाल्यार कोण करणार त्याची सेवा, हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. आता येणाऱ्या 26-27 तारखेला आमचा उत्सव आहे मोठा, जो एकदम फेमस आहे गावात गोव्यात. त्याची जरा माहिती घ्या. आम्ही संपूर्ण व्हिज्युअल्स तुम्हाला पाठविले. आता मला एक आभास होऊ लागलो, जे आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये पाठवतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, हे मला दुःख वाटतं. जर तुमच्या ऑफिसमध्ये जे आम्ही ईमेल्स पाठवले आहे त्याची चौकशी केली तर आमचा उत्सव कसा होतोय, आम्ही कशासाठी हे लढतो आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार. तोंडाने सांगितले आम्ही हे वाचवणार ते वाचवणार, आम्ही असे करणार तसे करणार, ते होऊ शकत नाही. वस्तुस्थिती ही आहे. जर तुम्ही म्हणतात आम्ही घरे सांभाळून करणार, ते शक्य नाही. जेव्हा तुम्ही गॅझेटवर 64 घरे आमची ह्या वाड्याची काढली आहे ते आमच्या ताब्यात येऊ शकत नाही. त्यांनी जगावे कसे. गरीब माणूस सगळे, जे आमदार म्हणतात ST लोकांचा मी कैवारी आहे, नावापुरतं सगळं. जेव्हा आपणाला ह्या लोकांची गरज असते तेव्हा सगळे म्हणतात मी राजा आहे ह्या बारीक समाजाचा. जेव्हा बारीक समाज, ST समाज, OB समाज जेव्हा संकटात येतो हे कुठेच नसतात त्यांच्याकडे, उलट त्यांच्यावर तलवार मारतात. त्यांना संपवायचं षडयंत्र रचतात. मोठे मोठे बिल्डर आतमध्ये आणायची त्यांची हे आहे. आणि एक गोष्ट म्हणले, तुम्हीच आपल्या तोंडाने सांगितलं हे सगळं जे कारस्थान आहे ते कोल मायनिंगसाठी आहे. अरे आमचा गाव, आमचे दैवत उजळून कसलं हे डेव्हलपमेंट. कोल मिनर जे येतात त्यांच्यासाठी आमचा गाव आम्ही उद्ध्वस्त करू देऊ तुम्हाला. एकच विनंती आहे सर, तुमच्याकडून मी एक विनंती करतो आहे की तुम्ही तुमची टीम ह्या बोमा गावात आणि त्या कोल्लीम गावात पाठवून द्या. वस्तुस्थिती काय आहे ती बघा, नंतरच तुमचा विचार घ्या. आणि जे जे अत्याचार आमच्यावर करून त्यांनी जो रिपोर्ट पाठवला आहे, एक रिपोर्ट चुकीचा आहे हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की ह्याचं उत्तर पण मी देऊ शकतो. माझ्याकडे प्रूफ आहेत. जे तुम्हाला फीडिंग दिलं आहे सगळं चुकीचं आहे. ते जे फीडिंग वर पाठवलं आहे तुम्हाला, जी काला फाईल गेली आहे ती जबरदस्तीने केलेली काला फाईल आहे. त्याचं संपूर्ण माहिती मी देऊ शकतो. जर तुम्ही मला क्वेश्चन केले ना तुमचे इंजिनियर पाठवून, त्याचे उत्तर मी देऊ शकतो. ह्या लोकांवर, या गरीब लोकांवर अत्याचार होऊ द्या. मी ऐकलं आहे तुम्ही एक चांगला लीडर आहे BJP सरकारमध्ये. आम्ही एक विश्वास ठेवला होता. हे गोव्याचे जे तुम्हाला रॉंग फीडिंग देतात त्यांच्यावर विश्वास ठेवून जर ह्या लोकांची आणि या देवाची तुम्ही हत्या केली, ते संपूर्ण आयुष्यभर तुम्ही पश्चाताप करणार आहे. त्यासाठी आम्ही तुमच्याकडून एक जस्टिस मागतो आहे. आम्हाला जस्टिस द्या आणि ते जस्टिस तुझ्याकडून भेटू शकतं आम्हाला. आता एक उलो मारूंक शकता हांव. गोयचं सरकार, जो BJP सरकार हिंदुत्व म्हणून मिरवणारो हो सरकार, जे काय दिसता हे बोमकार आपले दैवत सांभाळपा खातीर आयज रस्त्यार नासता 2 वर्सां जाली.
ते खापरेश्वर देवस्थानाक आयज दीस रात आमचे NGOs लढटा, आमचे लोक लढटा कितें सांबाळपाक ते वाठारेश्वराचे स्थान वापरपाक. हांव सांगूंक शकता 2010 जे लोक ते अलायनमेंटान वयताले ते BJP सरकाराचे जे लोक आसा, हांव नांवां घेयना तेंची, ते लोकांक तुमी वाटयले गेले आनी ते देव तुमकां दिसलो ना काय कितें? तुमचे जे लोक आसा पळय तांकां तुमी वाटोवन गेले, सगळो अलायनमेंट चेंज करून गेले. तेजी डिटेल्स जर जाय, हो संजय समर्थ आसा कोण ते टायमार एक लढो दिता आसतना ते सगळे बरोबर असले आनी ते BJPचे कार्यकर्ते असले. ते BJPचे कार्यकर्त्यांक तुमी वाचयले आनी तो खापरेश्वर देवस्थान जो मदीं आसा तेजेर आयज गदा हाडली तुमी. खंय रे पापां भोगतले तुमी हे? आयज जर तुमी जर म्हणटा हो सरकार देवी देवतांचे नांव घेवन जर आयज सरकार मिरयता, आमी हिंदुत्ववादी, आमी हिंदू राष्ट्र करतले म्हणून, जाल्यार हांव तांकां एक सांगूंक शकता, जर तर हे महत्व तुमकां सातेरी देवीचे आनी हे वाठार जर तुमकां कळना, हे दोग आमदार सांगता म्हणून जर हे गांवाचेर तुमी घालो घालता, ते पर्वरी सारके ते खापरेश्वर देवस्थानाचेर घालो घालता, ते कोल्लीम गांवान जे तुमी अत्याचार करता, जाल्यार आयज तुमकां हांव सांगूंक शकता, हिंदुत्ववादी म्हणपाचें सोडून दिया, हिंदुत्वाचेर लढपाचें सोडून दिया, कित्याक तुमकां आयज सोबना. कित्याक जे लोकांक आयज हे देवांक राखपा खातीर लोकांक रात दीस हे रडचें पडटा, जाल्यार तुमकां आमी हिंदुत्ववादी म्हणपाक खंयचोच हक्क ना. हेजे फुडें हिंदुत्ववादी म्हणून राज्य करूं नाका. आयज हांव एक उलो मारता गोंयकारांक, आयज सगळे हे भोमकार हतबल जाल्ल्या हे सरकारा फुडें, आनी हे आमचे आमदार, आमचो मंत्री आनी आमचो जो हो कित्याक प्रूफ नासतना डायरेक्ट नांव घेयना, कित्याक करता तितले तोच करता. हे पापाक खंय रे भोगतलो तूं? 2009-2010 पर्यंत हे देव देवताचेर, हे गांवाचेर तुवें वक्र दृश्टी पळयली. अशें कितें दडलां तुज्या हांगासर? इतलो कोट्यांचो तुका कितें फायदो जातलो हो गांव काबार करून? जो तेमा तूं आमदार हे संजया कडेन खेळटा, हे संजया कडेन तेमा खेळपाक तुका लज दिसपाक जाय. तूं खंय आनी हो संजय खंय रे? लोक आसता म्हाका, अरे तो संजया कडेन तेमा खेळटा, संजयाक कसो आहा तो पळयतलो म्हणून. तुजी लायकी न्हू संजयाक बूध शिकोवपाची, कित्याक एक सादोसो मनीस हो संजय. आज तुका सांगूंक सोदता, हे संजया कडेन तेमा खेळटाना हे देवी देवतां कडेन आनी हे बारीक लोकां कडेन खेळूं नाका. हेंचे जे जगणें आसा पळय तें उद्ध्वस्त करूं नाका. तुका संजयाची एलर्जी आसा जाल्यार संजयाक एका उतरान सांग, तूं तें घर सोड आनी हांगच्यान वच म्हणून. हे देवा समोर तुका उतर दिता आयज. हो संजय अवश्य वयतलो गांव राखता जाल्यार हो तूं यो आनी उलय. आनी तूं जर सांगता कांय वयचें ना म्हणून, हो संजय समर्थ आहा ते देवीच्या समोर घाटीपणान तूं उत्तर दिवपाक आनी ह्या आमच्या नागदरकाराच्या फुड्यान उबे रावपाक. आनी सगळ्यांक तुमकांय हांव सांगता, हो संजय समर्थ आसा, तुमकां जर कोण सांगता तुमचें कांय वचना जाल्यार हो ह्या देवा समोर येया आनी सांगा कांय वचना कोणाचें म्हणून. हे सगळे आमी राखतले म्हणून. जाल्यार हो संजय तुका चॅलेंज करता, हो संजय समर्थ ते देवा समोर रावपाक. आनी आयज हांव एक विनम्रीची विनंती करता, चड करून प्रज्वल सराक हांव मागता, आयज जर गोंयांत देवी देवता जे हेरिटेज ही आसा जी सांबाळ्ळ्या ती प्रज्वल सरान सांबाळ्ळ्या. एक आस आसा म्हाका, प्रज्वल साखरदंडे सर जर आमच्या मदतीक धांवन येयलो, जर ते NGOs, हांव नांव घेयना कित्याक पुष्कळ NGO जे झुडटा आयज गोंय राखपा खातीर, तेन्ना ऑपोजिशनाकूय राजकारण कुशीन दवरून, आमी भोमकार जे आहा ते राजकारणाक न्हू, राजकारण येता तेन्ना कोणीय साथ दिवपाक येता. राजकारण जेन्ना तेंकतले तेन्ना खूब जाण येतले राजकारण करपाक. जेन्ना खरी गरज आयज लोकांक आसा तेन्ना प्रत्येक ते आप म्हण, काँग्रेस म्हण, ते आनी खंयची पार्टी म्हण, RJ म्हण जा कोण म्हण, आयज खरो जर तुमकां अभिमान आसा गोंयचो म्हणून आनी तुमकां जर दिसता हे गोंयच्या लोकांक वाचयतले म्हणून, आयज तुमचो साथ ह्या भोमकारांक जाय पडटलो. संपूर्ण NGOs जे आसा, हांव नांव घेयना, प्रत्येकान आयज जेन्ना आमी उलो मारतले ते टायमार ह्या भोमकारांक तुमकां साथ जाय पडटलो तुमचो. आमकां एक हांव आशेन पळयता, कित्याक ह्या सरकारा कडेन आमची आस सोंपलेली आसा. कित्याक हो सरकार जो येयल्लो आसा आमचेर अत्याचार करपाकूच येयल्लो आसा, तेन्ना हेंचेर आमचो विश्वास केल्लो आसा. आयज खंय तरी आमचें गोंय राखतले, आमचे पसून ही भुमी राखतले जाल्यार खंय तरी NGOs आनी हे विरोधी जे झडटा गोंय राखचें म्हणून, तो खरोच जर तो मनांतल्यान जर झडटा हे गोंय उरचें,
हे बारीक बारीक गांव देवी देवतांचे जे आसा ते आसा तशे उरचे. ही सोब ही गोंयची सोब म्हणल्यार कितें, एक बारीक बारीक गांव जे आमचे कितें आसा ते आमी राखतले जाल्यार प्रत्येक मनशान आयज आमचेर येतले, फाल्यां आनी कोणाचेर येतले. जर तर आमी एकठांय जावन आयज खंय लढो दिलो. आनी दुसरी गोश्ट म्हणल्यार आयज खापरेश्वर देवस्थाना कडेन म्हाका खूब दिसतालें म्हाजो सहभाग थंय आसचो म्हणून. आमी पयलींच मिटींग ठरयली आनी हांव उठोन तर गेलो जाल्यार खंय तरी निराशा जातली. ह्या कारणान खंय तरी स्वप्नेश शेल्लेकाराक हांवें फोन मारून सांगलो, सर अशें अशें आहा, तेन्ना हांव थंय पावोंक शकना. म्हाका खूब दिसतालें कित्याक आमचोय वांटो थंय लागचो म्हणून. आयज हांव आमच्या सगळ्यांच्या वतीन खापरेश्वर देवस्थानाक आमचो तेंको आसतलो, आमचो सपोर्ट आसतलो. जे टायमार खापरेश्वर देव आमकां उलो मारतलो ते टायमार संपूर्ण बोमगांवचे आमचे जितले पळय देव भक्त आसा ते खापरेश्वराक वांटोवपा खातीर आमी थंय हजर आसतले. हें उत्तर आयज दिता. तशेंच जे टायमाचेर हांव प्रत्येक NGO आनी जे प्रत्येक ऑपोजिशन आसा जे लडटा ह्या गोंया खातीर तेणी आमकां साथ दिवचो आनी आमी खंय तरी हें गोंय राखतले, आमची तितून ही भुमी आमची राखतले जाल्यार तुमचो आमकां साथ आसचो. देव बरें करूं म्हणटा. आनी तुमचो गोंयकारांचो साथ आमकां आसतलो हे अवश्य, कित्याक गोंयकारांनी फीडबॅक दिल्ले आसा. गोंयकार हो बोमकाराच्या फाटल्यान आसा संपूर्ण बरें करपा खातीर. जे गोंय नश्ट जाता ते खंय तरी सांबाळपा खातीर प्रत्येक गोंयकाराक आयज दिसता. कित्याक जे पावलार पावल मारना खंय भायर सरता आमी तेन्ना प्रत्येक जण मनीस चुरचुऱ्यान सांगता गोंय आमचें सोंपोंक पावलें. हे गोवोरमेंटान गोंय आमचें खंय तरी वांकड्या दिशेन येलें आनी ते आख्खें आमचें गोंयपण जें आसा पळय तें काबार जावंक पावलां. मारगायचें तें उलोवन थकल्यात. जें गोंय खंय पावलां तें आयज प्रत्येक मनीस गोंयचो पळयता. ते जर सांबाळटले जाल्यार प्रत्येकान आयज एकामेकाक साथ दिवपाची गरज आसा आनी त्या उल्याक आमच्या साथ दितले म्हणून हांव 100% आशा बाळगता. सर हालींच एक स्टेटमेंट येयला की रिलिजियस जे स्ट्रक्चर आहा बॉम्ब वाठारांत ताका काय एफेक्ट जावचो ना म्हणून, आनी खोर्ले वाठाराचेर काय अजून स्टेटमेंट येवंक ना. सो तुमी जे हांगासर जे रिलिजियस स्ट्रक्चर आहा ताका एफेक्ट जावचें ना म्हणून सांगला. सो तुमी हॅप्पी आहा? आतां तेणें उलयता आसतना कोणाचे तरी एक फिडींग ताका गेलें. तुमी पळयता आसतले दोन वर्सां जालीं ते हें सांगत येयले आमी हें वाटयतले तें वाटयतलें. हांव सविस्तर तुका सांगूंक शकता. म्हाजे कडेन जाय जाल्यार फोटो आसा. तुमी रिपोर्टर सगळे 26 आनी 27 तारखेक हांव विनम्रीची विनंती करता प्रत्येक जो रिपोर्टर आसा, कित्याक तुमी हे प्रश्न आमकां करता ते तुमकां सांगता आमी ते सगळे सांबाळटले. हेजें जर प्रत्येक उदाहरण तुमकां जाय, हेजें उत्तर जर तुमकां जाय प्रत्येक रिपोर्टराक, सगळी सोय आमी करता. 26 आनी 27 मेन करून 27 तारखेक 4 जर तुमी ह्या बोमगांवांत पावले जाल्यार आमी हे बोमकार कित्याक झगडटा हेजें उत्तर तुका हांवें सांगपाची गरज ना. त्या दिसा 100% मेळटलें. आनी जर तर तुमी पळयलें हे कनेक्शन जें आसा पळय, जी भुमी 12 जाण भुमी जी आमची हांगा लागता, परत सांगत येता, जर तर लास्ट आमदाराक आनी जो पाड घालूंक वयता पळय आमचे ताका एक चेतावणी दिवंक सोदता. जेन्ना आमचे पासेस काबार जातले, तुका सांगता निमाणें हे 12 जाण हो आमचो राखणदार, ही आमची देवी देवता, तेंच्या समोर जेन्ना आमी नाल्ल घेवन उबे रावतले तेन्ना तुमची परिस्थिती कितें जातली हे देवा कडेन तुमी खेळनाका. ही निमाणी चेतावणी. आमचे पासेस काबार जाल्ले आसा. हय निमाणें जे आमी करतले ते तुमकां खंय माल पडटले, तुमच्या खंयच्या फॅमिलीक खंय इफेक्ट जातले. जे आमचो गांव काबार करूंक उठल्या तेंच्या नांवान जे आमी देवा कडेन मानतले तेका सामोरे जावपाक हेणी फुडें रावचें पडटलें. आनी जो पळय हे गडकरी सर आयज तेंच्या आयकोन जे करूंक वयता पळय न्हू, तेणें प्रत्यक्ष तें पळोवचें पडटा. तुवें आतां प्रश्न विचारलो म्हणून तुका सांगता. सती देवस्थान तुवें पळयलां आसतलें, खंय आसा? महादेव देवस्थान खंय आसा? सातेरी देवस्थान खंय आसा? दीपस्तंभ खंय आसा? तुळस खंय आसा? नारायण देव जेजो उत्सव जाता तो खंय आसा? नारायण देवाची देवीची तळी आमची खंय आसा? ती 400 वर्सां पयलींचे तुका आमी पेपर दाखयले हांगासर. जे सगळे वाठार आसा, जे कनेक्शन आमचो मारू देवस्थान जे सातेरी कडेन आसा, जे मल्लिकार्जुना कडेन आसा, हे कशे येयले, कशे रावता आनी तेजो वाठार कसो आसा, तो वाठार कोणाचो, ही भुमी कोणाची, ही सगळी सविस्तर म्हायती तुमकां हांव दिवंक शकता. हेजे सगळे पेपर आमचे कडेन आसा. की जेन्ना भुमी तुमी नश्ट करूंक वयता ती भुमी कोणाची, कितें सांबाळटले तुमी? ही भुमी कोणाची न्हू. हे भाडकार जे भाडकार म्हणटा, हे जाग्यार बसून जे भाडकार म्हणटा तांकां कसलोच अधिकार ना. ही भुमी बसून आसा. आयज त्या भाडकाराक सांगूंक सोदता, तूं आमकां आडोवंक शकना हांगा. ही जी भुमी आसा तुमची नागरिकां देवाची भुमी आसा, ही आमची भुमी आसा.
हे प्रत्यक्ष तुका भाटकारांक हांव सांगूंक शकता, ही भुमी आसा ती आमची सगळी कमुलदाद ही ईश्वर सातेरी देवस्थानाची आसा. जे घरां तुम्ही कमुलदादीन बांधल्या आनी कोणे कितें बांधलात अवश्य बांदची आनी अवश्य ते सुखान रावचे. पूण ती सुखान उरच्या खातीर खंय तरी ह्या गरिबांक काबार करपा खातीर तेंचेर घालो घालचो न्हू, खंय तरी दिल्लीचे हे हाडून हांगासर भरपा खातीर हो गांव नश्ट करचो न्हू. जो देवी देवतांक आमी इतले पुजोवन येयल्ले आसा, जी आमी परंपरा राखलेली आसा, पुर्वजांनी आमच्या पर्यंत पावयल्ली आसा, ती खंय तरी आमच्या बारीक भुरग्यांकूय उरची फुडें, ही आमची इच्छा आसा. कांय वयचें ना, तोंडान उलयलें म्हणून जायना. एक फोट उलयता जाल्यार 100 फोटी उलोवचें पडटा. डिबेट जावनी म्हाजे कडेन, जो सांगता पळय न्हू कांय वचना म्हणून, तुवें म्हाका प्रश्न केलो म्हणटा, जे वचना म्हणटा तेका समोरासमोर उलोवपाची कापास्ताद आसपाक जाय. हो संजय समर्थ आसा. प्रत्येक जे कितें वचना म्हणटा जाल्यार तेजो प्रश्नाचें उत्तर दिवपाक संजय समर्थ आसा, हे लोक समर्थ आसा. आमचे कडेन प्रूफ आसा आनी सविस्तर म्हायती आसा. कित्याक दोडोन रावता, 2 वर्सां जालीं दोडोन रावता. पयस रावन सांगता तुमचें हें वयचें ना, तुमचें कित्याक झगडटा. यो मरे समोर, हांव सांगयता कितें वयता आनी कितें वचना. प्रुफा सकट दाखयता तुका. आनी जे नॉर्म्स घातला, आणखी एक मराठीत मी सांगू इच्छितो, गडकरी सर, जे नॉर्म्स वाजपेयी सरकारने टाकले होते, मला एकच उत्तर पाहिजे तुमच्याकडून. जो अलाइनमेंट तुम्ही सांगितला, जो प्रपोज आहे पहिलीचा, तो रस्ता आहे तो 6 मीटरचा आहे आणि जो बायपास काढलेला आहे तो 45 मीटरचा आहे. तो दाखवतो आहे 45 मीटर PWDच्या ताब्यात आहे. आणि जो 6 मीटरचा रस्त्यावर तुम्ही तिथंच काढावं म्हणून हट्ट धरून बसले, तिथं सेंटर ऑफ द पॉइंट घेऊन मी आता कधीच बोलत नव्हतो. कशाला? सेंटर ऑफ द पॉइंट घेऊन एका बाजूने घेतला 30 मीटर, तर दुसऱ्या बाजूने 15 मीटरवर आमचं देवस्थान समाप्त होतं. कायदा कुठे सांगतो आहे एकावर अत्याचार करावा आणि हे करून घ्यावं म्हणून? अक्षरशः याच्यावर अत्याचार होतात. जे नॉर्म तुम्ही टाकले होते त्यात सगळं काही सांगून जातं. मी आता सांगू इच्छितो, ज्या जागावरून हा हायवे तुझा जात आहे तो देवस्थानकडून किती मीटर बाहेर काढावा लागतो. जो गाव आहे तो गाव तुम्ही डिवाइड करू शकतात. सेंटर ऑफ द पॉइंट घेऊन दोन्ही बाजूने जर 30-30 मीटर तुम्हाला भेटत नाही, त्या जागेवर तुम्ही अलाइनमेंट करू शकतात. याचं उत्तर पहिली मला द्या. याचं उत्तर भेटलं तर. आणि तुम्ही जे तोंडाने सांगतात हे जाणार ते नाही. आम्ही मागत आहेत ते अलाइनमेंट. आम्हाला लपवतात. हा जो अलाइनमेंट 2 किलोमीटरचा आहे, 1 किलोमीटरचा डोळ्यासमोर आणला आहे, 1 किलोमीटर गुपित ठेवला आहे. हा कशासाठी? त्याचं उत्तर पहिले आम्हाला द्यायला पाहिजे. संपूर्ण अलाइनमेंट आमच्या समोर ठेवा, गॅझेटेड अलाइनमेंट ठेवा, तेव्हा तुमच्यावर मी विश्वास ठेवतो, या सरकारवर विश्वास ठेवतो. आणि हिंदुत्व करून मिरवणाऱ्या या सरकारवर आज हिंदुत्व म्हणण्याची अधिकार राहिलेला नाही. सर, जशें की तुमी आमकां सांगले की बोमान खूब व्हडलो एक उत्सव जाता टेम्पलान, सो तुमच्या वांगडा बोमचेच लोक दिश्टी पडना. सो कशें तुमी सेफगार्ड करतले? ते लोक तुमच्या बरोबर कित्याक येना? आता कशें आसा जाणा तूं, आता एक सायडीन दुसरी पार्टी जे रुलींग आसा पळय गोविंद गावडे आनी दुसरो दीपक ढवळीकर. हांव दीपक ढवळीकराचें नांव कित्याक घेता? जे टायमार बायपास काडलो, आता तुवें विचारलें म्हाका सविस्तर आतां सांगपाक पडलें. 2010 बायपास काडलो, तो कोणें पाड घातलो? तुम्ही जर आयज तो हितून पळयलो, हावजान जो डिस्प्ले केल्लो पळय, तो एकूय घर घेयनासतना सरळ वयता आनी रस्तो जो वयता तो हायवे सरळ रस्त्यान वयता, तो वांकडो तिकडो वचना. हेणी तो पाड घालपा खातीर खंय तरी असो वळयलो आनी कोणाच्या तरी भाटान घातलो पाड घालपा खातीर. पयली गोश्ट, कोणें पाड घातलो? आमकां थंय फिडींग मेळ्ळा हितून, कोण तरी येता आनी तो रस्तो काबार करपाक. शेतांतल्यान काडपाक गेलो, दीपक नासता, थंय 100 जाण येतले शेतकार म्हणून. शेतकार कोण रे? आमी मरे. 100रांतल्यान 80% हे जे उबे आसा पळय ते शेतकार मरे. आनी तुका कोणें सांगलें खंयच्या शेतांतल्यान? दाखय मरे आमकां. तुका जर खबर आहा न्हू खंयच्या शेतांतल्यान रस्तो वयता तो, तूं बेश्टो लोकांक भडको नाका हांगा तुमचे रोयता ती शेतां वयता, हें वयता तें वयता. तुवें दाखोवंक जाय अलायनमेंट तो.
अलायनमेंट दाखयनासतना तूं सांगनाका शेतकार नासताना पयलो अलायनमेंट आमकां दाखोवपाक जाय. आतां जेन्ना तुवें म्हाका प्रश्न केलो लोक कित्याक येयना, लोकांन हे आमदारा फुडें मान सकयल घातलेली आसा. हे लोकां कडेन आयज आमी लाचार जाल्ले आसा म्हणून गोंय धोक्यान गेल्लें आसा. पंचायत निवडून येयले 7 पंच आयज लाचार जाल्ले आहा ह्या आमदारांच्या फुड्यान. प्रत्येक गांवांनी जेन्ना तूं पंचायतीक पळयता आसतना पंचायत ही तेंच्या पांया कडली जाल्ली आसा. जेन्ना पंचायत गांवां बरोबर ना तेन्ना आमदार आनी खंयचे आसतले. एक गोश्ट जाली, आमदारा फाटल्यान लाचार जाल्ले लोक अर्दे आहा, ते दिपकाच्या फाटल्यान लाचार जाल्ले थोडे लोक आसा. तेका देवी देवताचो अभिमान ना. जेंका अभिमान ना हे देवी देवतांचो ते कशे येतले. तेका देव देवता म्हणटा ते आमदार दिसता. जेन्ना आमदारांक देव म्हणून मानूंक लागले हे, तेन्ना हे गांव राखोवंक केन्ना येतले. जेंका खरो अभिमान हे गांवचो आसा, जेंका हे देवी देवताचो अभिमान आसा, तेच आयज ह्या भुमीचेर उबे आसा राखपाक. आनी हे अवश्य राखतले. केलो जाल्यार अत्याचार करून हे सरकाराक काबार करचे पडटले. हो आमकां आमी लास्ट पर्यंत झगडटले, लास्ट पर्यंत झगडटले. तुमकां जर हांगा काबार करपाच्या देवी देवताक, तुमकां हे श्राप हे देवी देवताचे घेवचे पडटले. आमी जावन 2 वर्सां लढले. अशी लढाई गोंयान केन्नाच पळोवंक ना. आमी खंयच हार मानली ना. आमी खंयच लाचार जाले ना. ह्या सरकारा फुडें, ह्या आमदारा फुडें केन्नाच शरण गेल्ले ना. जे शरण गेल्या तेंकां तेंचो हें पळोवनी. ते लाचार जाल्या म्हणून आयज खंय तरी भायर सरना. तेंकां हे गांवचो आयज लज जर दिसता जाल्यार खंय तरी हे लोकां बरोबर उबे रावतले आसले. ते देवाक सोडून हे जे आमदार आसा पळय तेंकां पांय पडोवंक वयचे नासले, तेंचे लाचारी पत्करचे नासले, तेंकां देव म्हणचे नासले. गांव कोणाक जाय. आयज तूं पळयतलो, जर तर आयज रथ नाचता आसतना लोकांक पळयले जाल्यार तुका एक विज्युअल धाडटा हांव, ते हेजेर भुरगे कशे नाचता ते. ती उमेद आमची काबार करूंक हे फुडारी फुडें सरलेले आसा. दोळे फुटल्या काय कितें हेंचे. जी काल्याची परंपरा आसा, हे आमदार आनी जे पळय हे राजकारणी आसा हेंचे दोळे फुटल्या. हेणे प्रत्येक काल्याक पयलो आमचो कालो कसो जाता तो, कशे उमेदीन लागता ते. एक आयज निमाणी विनंती करता हे भुरग्यांक, जर तर तुमकां ही उमेद जाय, हे उत्सव जाय जाल्यार खंय तरी तुमकां साथ दिवचो पडटलो. हे लोकांक जे लढाई मारतायत तो देव देवता तुमकां पळयता आसतलो खंय रावन तरी. देवाक येयलो, पांये पडले, नाचले म्हणून देव पावना. देवाक प्रत्येकाक खबर आहा, देवाक सगळ्या देवाक खबर आसा आयज आमचे भुमीचेर कसले संकट येयला ते. आनी तो दोळ्यांनी तुमकां पळयता आसतलो कोण आपणाक साथ दिता. आयज जर तेज्या उल्याक जर हे लोक येयना जाल्यार आमी फाड्यान देव म्हणून कांयच फायदो ना. आमी अभिमानान आमकां मारून धांवणयल्या वचून जाल्यार हे देवाचे आमचेर आशिर्वाद आसतलो. आनी आमकां विश्वास आसा हो देव आमकां खंयच मारचो ना म्हणून. देवाक आमी पांया पडटा आनी आमकां आशिर्वाद दी म्हणटा. हे लढाईन फुडें सरल्यार तांकां प्रत्येकाक एकठांय दवर आनी हे आपले स्थान राखपा खातीर आमकां हे शक्ती दी. सर तुम्ही फाटी सांगताले की हांगासर JIT येऊ शकता म्हणून, सो तुम्ही पंचायतीन जेन्ना इन्फॉर्मेशन काडले कितें अपडेट आहा आनी कोर्लीम वाठारांतले काय स्टेटमेंट अजून येवंक ना, ताजेर तुम्ही कशें पळयता. पळय कोल्लीम वाठाराच्यान स्टेटमेंट येयना, पूण कोल्लीम वाठार आनी बोमचो वाठार हो खंय तरी व्हेरी डिफिकल्ट आहा तांकां हायवे काडपाक. म्हणून तो उरलो न्हू. प्रत्येक कडेन अलायनमेंट तयार जालो आनी कोल्लीम आनी बोमा मातशे तरी शिकलेल्या मनशाक सेन्स आसत जाल्यार ताका कळपाक जाय बाबा 4 फावटी अलायनमेंट कित्या खातीर रिजेक्ट जालो. कोल्लीमचो अलायनमेंट आनी बोमचो अलायनमेंट प्रत्येक फावटी रिजेक्ट जाता. हेका कारण आसतलें न्हू कितें तरी. सो तेजेर खंय तरी स्टडी करपाची गरज आसली. दुख्ख दिसता गडकरी सरान बसून हेजेर विचार केलो ना म्हणून. गडकरी सरा कडेन हांव आतां एक रिक्वेस्ट करता, बाबा तो कोल्लीम गांव आनी बोमा गांव ह्या गांवांच्यान जर तूं रस्तो काडटलो जाल्यार कितें डिफिकल्टी आसा हेणे प्रत्येक हेजेर तुवें लक्ष घालपाची गरज आसा. आनी फुडें तूं वच. आमी म्हणना डेवलपमेंट जावपाक जाय, जे जाग्याचेर करपाक मेळटा थंय. आतां तुवें विचारलो म्हाका जेटी. म्हाकाय खबर आसा जेटीक सायन ह्या पंचायतीन मारल्या. आतां हे देवा समोर हांव तांकां विचारूंक सोदता, जर तर तुमी हे जेटीक सायन मारूंक ना, ह्या लोकांक काबार करूंक ना, ह्या गांवांक काबार करूंक ना जाल्यार तेणी उत्तर दिवचें पडटलें. आमी प्रत्येक फावटी तुमकां विचारताले ग्रामसभेत. हे जेटीक परमिशन दिनासतना ही बाणस्तारची जेटी कशी सँक्शन जाली. पंचायतीचो हात नासतना जेटी येवंकूच शकना हांगासर.
जर तर तुमचो हात ना जाल्यार तुमी ह्या लोकांक विस्तर बरोवन दिवचे पडटले आमी सायन मारूंक ना म्हणून, नाल्यार हे जेटीक तुमी ओपोज म्हणून एक लेटर मारचें पडटलें. हें काम आयज पंचायतीक करचें पडटलें. जर तर तुमी शामील आसा, शामील बेश्टेच आसचें ना न्हू. जेन्ना जेटी येता तेन्ना कितें तरी येयलां आसतलें थंय, तें जर येवंक ना जाल्यार तुमकां गरज आसा लिखीत आमकां दिवचें पडटलें आनी लिखीत पत्र व्यवहार करचो पडटलो जे कोण जेटी बांदता तांकां, बाबा आमचो गांवचो ओपोज आसा पंचायती मार्फत म्हणून. जर तर तुमी हें काम करिना जाल्यार आमी मानतले की ह्या पंचायतीन आमच्या हे जेटीक परमिशन दिल्लें आसा आनी हे गांवची नाशाडी करपाक ह्या पंचायतीन फुडाकार घेतलेलो आसा. आमी आतां बोमकार, म्हजें नांव पुतू गावडे. आमी फक्त आतां कित्याक जमता हें आतां आमकां हें करनात तें करना, हें वयच्यान तें वयच्यान अशें सांगता. नितीन गडकरी साहेबाक आमी एकूच सांगूंक शकता की तेणी हांगासर तेजी एक टीम धाडची आनी हांगा सर्वे करची. आतां हें सांगता आमकां हांगासर देवाचें आमचें कल्चर आहा तें वयच्यान म्हणटा खाम काडटले म्हणटा खाम काडले ना खामाचें जेन्ना फावंडेशन वयतलें तेन्ना तळी आसा आमची देवाची, ती सगळें उदक त्या खामाच्या तळयेन वयतली, खांब्याच्या फावंडेशनान वयतलें तेन्ना उदक खंयचें उरतलें. आनी ते तळ्या उदकाचेर आमची कुळागरां शेतां सगळीं पिकलेलीं आसता आनी ते देवाक न्हाणोवपाचें उदक आसता. जेन्ना खांब्याक फावंडेशन मारतले तेन्ना उदक सगळें त्या खांब्याच्या फावंडेशनान वयतलें आनी सगळें सुकोवन वयतलें. आनी तेच्या नंतर आमच्यो बांयो सुद्दां सुकोवंक शकता कित्याक त्या खांब्याक तितलें फावंडेशन वयता, आमकां खबर आहा. त्या खातीर तेणी हांगा येवन पळयचें आनी मागीर तेणी कितें म्हणटा तें ठरयचें. हो सांगता तो सांगता म्हणून नाका, कारण तिणें आतां आमकां हें कांयच वचना म्हणटा गॅजेटान घातलें म्हणजे आमी तेंच्या अंडर उरले फाल्यां, आमकां भाडकारना कोण ना न्हू. तर आमचो कितें म्हणून विचार करता तुमी, आमचे कडेन कोण उलोवंकूच शकना. आमदार येना, कोण मंत्र्या कडेन आमी मागले, मुख्यमंत्र्या कडेन तेणीय आमकां दिवना एपॉयंटमेंट. कोणा कडेन म्हणून उलयचें आनी आमी कोणाक म्हणून सांगचें की आमचो आमदार आहा तो आमकां फुड्याकूच घेयना, तो फक्त आमकां धमक्योच दिता. म्हणजे आमी कोणा कडेन मारचे हे प्रश्न. म्हणजे तुमी आतां गडकरी साहेबान हांगासर कोणाक तर एक टीम धाडून सर्वे करची आनी आमकां कितें म्हणटा डिक्लेअर सांगचें कितलो रोड वयतलो, कितें वयतलो आनी कसो वयतलो तो, तेजेर आमी मान्य करता मागीर. जेन्ना गडकरी साहेबान सांगलें आमकां तुमचें कांयच वचना म्हणून, हो जो गॅजेट आसा पळय न्हू हो कोणाचो गॅजेट? संजयान काडूंक ना, हे कोणें मनशांनी काडूंक ना. हांगासर भारत सरकाराचो हो गॅजेट 22 आमकां नोटीस येयल्यो एक्विशन हेका, आनी 23 सगळीं गॅजेटा मार्फत जे एकूच तो सांगता 3च घरां वयता जाल्यार ही कितलीं घरां. हो आख्खो नागझरकाराचो वाडो गॅजेटान सगळो आपल्या ताब्यान घेतलेलो आसा. जेन्ना गॅजेट काडून सगळी जमीन जेन्ना हो सरकार आपल्या ताब्यान घेता, आमी कितें बोटेर, आमी कितें फर्स्टाक आनी सेकंडाक शिकतात आसले, खेळवळ आसत पूण एक दोग जाण तरी तितून शिकलेले मनीस आसतले. जर तर तुमकां हे लोकांक सांगता फाल्यां जर एक मनीस आयज धाकटेचे झोपडी आसा त्या झोपडेचेर आयज तर घर बांदतलो, खंयच्या आदारार बांदतलो? तेन्ना जमीनूच तुमी आमची कावडून घेतली. हे गॅजेट हे आमी छापलेले न्हू गॅजेट. हे गॅजेटा मार्फत जेन्ना तुमी आमची जमीन ताब्यान घेता, तुमी 45 काय 90,000 स्क्वेअर मिटर जागा हे फक्त 1 किलोमिटराच्या स्ट्रेचाक जेन्ना एक्वायर करता तेन्ना तुमी सांगता फक्त 3च घरां वयता, कोणाक पिशान काडटा. जेन्ना जेन्ना गांव एकठांय जातलो म्हणून जर तुमकां भिरांत दिसता, बिंदास फूल अलायनमेंट आमच्या समोर हाड गांवच्या. हांव चॅलेंज करता, हांव तुमकां एक रिक्वेस्ट करता, प्रत्येक जो गांवान एक वाठार आसा पळय जे एका हो अलायनमेंट येतलो तेजो गॅजेटेड आमच्या समोर दवर. तूं रस्तो कोणाक वाचयतलो, खंय वाचयतलो, कितें गॅजेटेड रस्तो. जे काँग्रेसीक एक शाबासकी कित्याक दिता जाणा हांव, जे टायमार तो रस्तो घेवन येयलो तेणी आउट केलो, म्हाजे कडेन आसा अजुनूय तो, पारदर्शक पद्दतीन ते येयले, तेणी दाखयले रस्तो कसो येता तो, रस्त्यार कितली स्ट्रक्चरां येता ती, तितून सर्वे नंबर दाखयले. तुमी आपालिपा कित्याक खेळटा? कसलेय नॉब्स तुमी भायर उडयले आमचे आनी डायरेक्ट दादागिरीन एक्विशन करपाक वयता. हे कामाचेर जेन्ना शासनाक आमचो गांव काबार जाता तेन्ना ते शासनाक गांव काबार करता जाल्यार तुमी ते लोकांक
विश्वासान घेवपाची गरज आसली. हे लोकांक कोणाकूच बावड्याक खबर ना, आपले आयज ते रावता त्या घरांनी, पूण ती जागा ऑलरेडी गव्हर्मेंटान आपल्या ताब्यान घेतलेली आहा म्हणून एकट्याय मनशाक खबर ना. आसा कोणाक रे ना. आयज हे गॅझेटान तेंची सगळ्यांची घरां गव्हर्मेंटाच्या ताब्यान गेल्या, ही एकट्याकूय बावड्याक खबर ना. हे अत्याचार कित्याक ह्या सरकारान चलयले? सर आयज आमी डिसेंबर 15 आनी 2024 इयरान खुबशा मिनिस्टरांच्या अपॉइंटमेंटाक ट्राय केले. आता 2025 सुद्दां तुमी ट्राय करतले ह्या विशया संदर्भात. सो कितें तुमचे फ्युचर प्लॅन्स आहा? पळय, गोंयकार म्हणटा आनी गोंयकाराचे जर हे तांकां आसा, आमी गोंयकार न्हू सगळे, आमी खंय भायल्यान येवन कोमुलदादीन जागा बांदलेल्या घाटी न्हू, आमी नीज गोंयकार. आनी जेन्ना भोम गांव म्हणटा पळय, देवी देवतांचो हो गांव, प्रत्येक गोंयकार जे आमदार आसा, जेंकां विश्वासान लोकांनी मतां मारलेली खंय तरी आमची ही भुमी सांबाळटले म्हणून, तेणी खंय तरी आमचेर हे केले, विश्वासघात करून त्या सरकारा कडेन पावले. कित्याक मॅन्डेट हो तांकां क्लियर मेळोंक नासलो. खंय तरी पर्संटेज म्हणटा ती आसता लोकांची गोंयांत, ते पर्संटेज जर पळोवंक गेलो तो तांकांय कळोन चुकतले. बाबा जे अत्याचार आमी ह्या लोकांचेर केले, जेन्ना 12 तुमी निवडून येयले तेन्ना तुमी लोकांचो बरें जर आसलें जाल्यार तुमकां मॅन्डेट बरो येवंक जाय आसलो. तो कित्या खातीर डावन जालो? तुमकां हे 8 जाणांक हायर करचे पडले. ही परिस्थिती तुमचेर येवंक जाय नासली. हे तुमी मेजॉरिटी येवनूय हे 8 जाणांक भितर घेवन हे लोकांचेर अत्याचार चालू दवरले. कित्याक? तुमकां खबर आसले तुमी कितें करूंक वयता. हे गोंयकाराचेर कसले अत्याचार ते करूंक गेले जाल्यार ते एमेंडमेंट तुमकां हाडचे पडटले. तेजेर खंय तरी स्टेबिलिटी मेळोंक जाय तुमकां, म्हणून हांकां तुमी हायर केले. आयज हांव तांकां सांगूंक सोदतां, आयज जर आमी गोंयकार त्रासान पडले, तुमच्या खातीर पडले. आयज जर एका मनशाक बसून जे सरकारान आसा त्या रुलिंगान जे आतां 8 जाण गेल्या, तांकां खंय तरी कुशेस आसा गोंयकार म्हणून, आनी तांकां खंय तरी दिसता हे लोक तळमळटा हांगा, हेंचेर खरोच अत्याचार जाता. नाजाल्यार तेणी आमच्या समोर तरी येवन विचारचें, बाबा एक गोंयकार म्हणून बाबा तुमी झगडटा, 2 वर्सां जालीं आमी पळयता, ह्या सरकारा विरुद्ध तुमी लढो मारता, ते कित्या खातीर मारता? हांव सरकारांच्याच मनशाक विचारता. एक तरी मनीस, हांवें खूब जाण, हांव तालिगांव पयलो रावपी, हांवें पळयल्या बरे मनीस आहा जे आपलो गांव राखपा खातीर झगडपी मनीस आहा, हे कुशेस आसलेले मनीस, गोंयकार पण आसा हेंच्या आंगान. तेणी खंय तरी आमच्या समोर येवन आमचे प्रश्न तरी विचारचे. एक आस्त आमची आसा, सरकारा कडेन ना, पूण ते लोक जे आसा पळय ते सरकारांच्या लोकां कडेन एक हांव आस दवरता की ते तितूंतले तरी एक 2-3 मनीस तरी अशे आसचे, बाबा तुमचे खरो प्रश्न जो कितें आसा पळय तो तरी आमकां सांगा. ते खंय तरी विधानसभेन जेन्ना डिबेट जाता तेन्ना तरी खंय आमच्या बरोबर रावन खंय तरी न्याय मागतले. ही खंय तरी आस हांव मागता. हे गोव्हर्मेंटा कडेन जेन्ना हो गोव्हर्मेंट आपले डिसिजन घेवपाक समर्थूच ना, हे खंय तरी वयल्यांच्यान विकलो गेल्लो आसा, जेणी ह्यो आमच्यो जमनी सगळ्यो भायल्या लोकांक दिल्ल्यो गेल्ल्यो आसा, ते खंय गोंयकारांक आनी राखतले. आयज जर आमचेर हे नॅशनल हायवे बांदपाचे हे येयले, जर तर हे लोक भायले येवन जर हांगा बरोंक नासले जाल्यार आमचे 4 रोड आनी 5 रोड करपाची हे येवची नासली. आमी गोंयांत सुशेगाद आसले. खंय तरी राज्य हांव पळयता आयज हांव जे जाग्यार आसता मॅक्झिमम खंय वच आयज लोकांचेर कशे कशे त्रासदायक प्रश्न येयल्या. कित्या खातीर जाणा? आयज गोंयांत जर 100 जाण GMCन गेले उपचाराक, 70% लोक जे भायले आसता आनी आमच्या लोकांक वाजोनूच घरा वयचे. कित्याक आमकां पासियेंस ना. प्रत्येक गोश्टी कडेन हें जाल्लें आसा. जेन्ना गोंयांत इल्लेशा डब्यान हाडून जायनासतना जेन्ना भरूंक लागले तेन्ना गोंयकार नश्ट जायत गेले. आनी हेज्या फुडें येणारो काळ आसा एकदम घातक आसा. आमकां जे रोड आसले ते आमच्या गोंयकारां खातीर खूब पुरो आसले. आमची नाशाडी ही जावची नासली. हे सरकाराक खंय तरी दिल्लीकार आनी कोण व्हडले जे तांकां फंडींग करता तांकां खंय तरी आमचे जागे विकपाच्या, खंय तरी तांकां हाडून भरपाचें आसा, व्हडले प्रोजेक्ट हाडपाचे आसा. त्या खातीर हे सगळे आमच्या गरिबांचेर हे येयल्लो आसा. तो खंय तरी थांबतलो जाल्यार हे जे षडयंत्र चल्लेले आसा, आयज गोंयकाराचे जो पर्यंत दोळे उगडना, गोंयकार अंधभक्त जाल्लो आसा. आमकां आयज राजकारण सारकें दिसना. आमी पयलीं राजकारण पळयलें आनी आतांचें राजकारण पळयलें, हितून जमीन आसमानाचो फरक आसा. आयज हांव राजकारणार येवचो पडलो, आमी येयल्ले एका खातीर,
पूण दुख्ख दिसता उलयनशें दिसता जेन्ना ह्यो गोश्टी घडोंक लागले. आमी जेन्ना इलेक्शनाक वयताले आमी पळयताले, आमी बांदोडकरांचें राज्य पळयलें, ते राणे सरकार आसतना राज्य पळयलें, काँग्रेसचें राज्य पळयलें. तितून आनी आयच्या सरकारान पयलींचो एमजी आनी आतांचो एमजी हेजे भितरले फरक पळयले. तेन्नाच आमकां कळोन चुकता आमी खंय तरी चुकता. जेन्ना आमी चुकचे ना तेन्नाच आमकां बरे दीस मेळटले. आयज प्रत्येक गोंयकारान विचार करचो पडटलो. जे पयले सरकार घडटाले, जे पयले ट्रिटमेंट आमकां दिताले, जे गोंय चलताले, जे गोंय आसले, गोंय उरतले, जाल्यार आयज प्रत्येक गोंयकारांक एक विचार करचो पडटलो, बरो सरकार आमकां दिवचो पडटलो. जाल्यारच आमी सुखान जगतले, भाईचारान जगतले आनी आमी गोंयकार म्हणून हांगा जगोंक पावतले आनी जे फॅसिलिटीज आसा आमी गोंयकार घेवंक पावतले. जाल्यार ह्यो प्रत्येक गोवोरमेंटाचे ज्यो फॅसिलिटी आसा तुमी आयज पळयले आसतले सगळे, आनी नांवां घेयना कित्याक तांकांय दूख दिसतलें. तूं कदंबाचेर पळयलें आनी खंय पळयल्यार तुमकां कळोन चुकतलें कितें जालां तें. हें प्रत्येक गोंयकाराक खबर आसा. पूण तरी आसतना आयज गोंयकार खंय तरी सुशेगाद न्हिदलेलो आसा. अरे गोंयकारां आयज आमकां जागे जावपाची गरज आसा. आयज खंय तरी उठपाची गरज आसा. गोंय आमच्या हातीन लागतलें जाल्यार परत परत आमी सांगून फायदो ना. प्रत्येक मनशान न्हिदता आनी उठता आसतना विचार करचो पडटलो, हो सरकार आमचेर कसले अत्याचार करता. आयज आमकां विचार करचो अंधभक्त जे जाल्या. अरे आमी काम केल्लें सरकाराक. आमी पयल्या खंयच्या हितूंतल्यान हे आमी केन्नाच विचार करूं नासले सत्ता भोगतले म्हणून. ते सत्ता हाडपा खातीर खूब हे कार्यकर्त्यांनी कश्ट घेतलेले आहा. ते कार्यकर्ते खंय तरी कडीक पडलेले आसा, ते खंय तरी डब्यान पडलेले आसा. आनी आयज जे राज्य करता तेंचे बरोबर कार्यकर्ते नासता पळय, ते उडणटप्पूर कार्यकर्ते जे हे आतां तूं पळयता आसतलो हे बीजेपी सरकारान बीजेपीचे हे आमदार कितले आसा. हेजो अर्थ जालो जे कार्यकर्त्यांनी हो सरकार घडयल्लो ते कार्यकर्ते फक्त अंधभक्त जावन आयिल्ले आसा. ते फक्त आपली पार्टी, कित्याक तेणी कसो हिप्नोटायज केला म्हाका खबर. हांव जालो ना, हांव हिप्नोटायज जालो ना. म्हाजे कडेन देवान खंय तरी एक बुद्धी दिल्या, बाबा चलता ते रॉंग जाता. जे रॉंग घडटा ते रॉंग म्हणपाची कापासता हे संजया कडेन आसा. आनी हांव खंयच भिवचोय ना. जेन्ना हांव हे गांवा खातीर मरपाक भायर सरलो आसा तेन्ना म्हाका जितो बसून मारलो तेजी पर्वा ना. पूण हो संजय लास्ट पर्यंत झगडटलो, लास्ट पर्यंत मरे पर्यंत लढो दितलो आनी जाता तो पर्यंत ही देवदेवता साल्वार करपाची आनी आमचो गांव साल्वार करपाचो प्रयत्न करतलो. तेन्ना एकूच लास्ट म्हाजी एकूच चेतावणी गोंयकारांक, अंधभक्तांक चड करून. आमी पळयले बरे लोक आसा हांगासर, कित्याक जे फिडींग येता तेजेर कळटा. पूण जे अंधभक्त आमचे आसा तेंच्या खातीर आयज खंय तरी दुसरे फोंडान पडटा. तेन्ना जेन्ना हे अंधभक्त जाग्यार येतले तेन्नाच आमी गोंयकार सगळे सुशेगाद न्हिदोंक पावतले.